जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि संबंधित विकासकांच्या मनमानी कारभाराविरोधात श्री विजय सखाराम मोरे यांनी आपल्या नगरातील रहिवाशांसह 12 जानेवारी 2026 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून गेल्या 2 दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्री असीम गुप्ता यांची भेट मिळावी अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मात्र अद्याप कोणतीही भेट न झाल्याने उपोषण अधिक तीव्र होत चालले आहे. उपोषणकर्ते विजय मोरे यांनी सांगितले की दोषी विकासक संस्थेची कार्यकारिणी आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांवर अन्याय होत आहे. थकीत भाडे न मिळणे, प्रकल्प रखडणे आणि हक्काच्या घरांपासून वंचित राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. उपोषणातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. विकासकाने रहिवाशांचे थकीत भाडे तात्काळ अदा करावे. सुखकर्ता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या दोषी कार्यकारिणीवर कारवाई करावी. दोषी विकासकावर तात्काळ कठोर कारवाई करावी. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. आणि प्रकल्प पूर्ण होईपर्यंत विकासकावर निर्बंध घालून सर्व रहिवाशांना लवकरात लवकर हक्काची घरे मिळावीत. शासनाने तातडीने दखल घ्यावी आणि उपोषणकर्त्यांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच ताज्या, खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले रहा.